हॅलो नमस्कार. आज आपण रीना होम किचन मध्ये बनवणार आहोत केक. मस्त 3 किलोचा छान चॉकलेट केक बनवायचा आहे. तर त्याच्यामध्ये काय चॅलेंजेस आहेत ते व्हिडिओमध्ये मी दाखवलेत पुढे. इथे मी 4 वेगवेगळ्या टीन मध्ये असं 3 किलोचा केक होईल या हिशोबाने सगळे बेस मी रेडी करून घेतलेले आहेत. आता याच्यात तुम्ही बघू शकतात अनइवन मेजरमेंट आहे सगळ्या केक्सचं आणि एका ठिकाणी थोडा केक कमी पण पडतो आहे. तर सगळ्यात आधी मी काय करेल, वरचा जो बेस आहे अनइवन बेक होतो. केक कधीच पूर्ण फ्लॅट बेक होत नाही, खूप कमी वेळा होतो. आणि तुम्ही माझे 4 केक बघाल तर 3 केक प्रॉपर झाले आणि 1 केक थोडासा कमी जास्त झालेला आहे. तर अशा पद्धतीने मी मध्ये एक स्लिट देऊन दिलेला आहे, म्हणजे आपण एकच लेअर क्रीम भरणार आहोत कारण की बेसची हाईट कमी आहे. 3 पण करू शकतात याच्यामध्ये, म्हणजे 2 वेळा क्रीम फिल होईल पण मग ते क्रीम जास्त लागेल आणि बेस कमी होईल. तर मी अशा हिशोबाने कट करते आहे की क्रीम कमी आणि बेस जास्त. आता ह्या केक मध्ये पण खूप चॅलेंज आहे. हा जो मी आता कट करते खूप अनइवन झालेला आहे बेक होताना. तो फॅनच्या जवळ असे हा बेस होता. ओव्हन मध्ये जो फॅन असतो ना, त्यामुळे काय झालं, एका साईडने कमी बेक झाला आणि एका साईडने हाईट जास्त झालेली आहे. तर आता याला आपण कसं बॅलन्स करणार आहोत पुढे मी दाखवतेच. आता सगळे केक पहिले तर इवन करून घ्यायचे आहेत. वरनं जिथे जास्त वाटतोय तो करून घ्यायचा आहे, साईडला काढून घ्यायचा आहे एक्स्ट्रा कट करून. आणि इथे बघू शकतात असा मी एक्स्ट्रा जो थोडा कमी पडत होता मला तो पण मी मॅनेज करून घेतलेला आहे. आता सगळ्यात वरच्या लेअर आपण काढून घेणार आहोत. आता ज्या केक मध्ये मला हाईट कमी वाटते आहे ज्या बेस मध्ये, तर तो मॅनेज करायचा आहे. जिथे जिथे थोडंसं केक कटिंगच्या वेळी हलका केक कट होतो कुठे कुठे, तर जिथे जिथे थोडेसे जागा उरते तिथे मी केक क्रम्स भरून घेणार आहे. आणि जो केक अनइवन आहे तिथे सुद्धा मी वरचे जे केक क्रम्स आपण कट केलेत ते मी फिल करून घेतलेले आहेत. आता केकला सोक करायचं सगळ्यात इम्पॉर्टंट काम आहे. तर मी यामध्ये पाणी बॉईल केलेलं आहे, त्यामध्ये साखर घातलेली आहे आणि थोडीशी कॉफी घातली, त्यामुळे ते पाणी असं दिसतं आहे. आता ही व्हिप्ड क्रीम मार्केटमधून आणायचं असतं, त्याला फक्त व्हिप करायचं असतं, याच्यात काहीच लॉजिक नसतं. तर आता याच्यामध्ये आपल्याला चॉकलेट केक करायचं आहे म्हणून मी जे गनाश रेडी करून घेतलेलं आहे ते गनाश मी क्रीम मध्ये ऍड करते आहे. आणि याचा कलर असा छान चॉकलेटी क्रीम असं आपलं रेडी झालेलं आहे. गनाश सुद्धा मी यापूर्वी बऱ्याच वेळा, म्हणजे मी सध्या तर रिसेंट मध्ये नाही पण वर्षभरापूर्वी मी गनाश कसं करायचं, केक कसे बनवायचे, भरपूर अशा रेसिपीज मी ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत. त्यामुळे मी आज फक्त मला जे चॅलेंजिंग वाटलं की हा केक कसा मी केलेला आहे, तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आता बघू शकतात की क्रीमने पूर्ण लेवल करायचं आहे आणि क्रीम सुद्धा कमीत कमी लावा, कारण की खूप क्रीम लहान मुलं खाणार आहेत, स्पेशली चिल्ड्रन्स डे म्हटल्यानंतर. तर जितका हेल्दी होऊ शकेल तितका आपण मुलांना देऊया. वरून मी गनाश टाकलेलं आहे. जरी तुम्हाला वाटत असेल की गनाश कसं बनवलंय किंवा बेस कसा बनवलाय, तर नक्की कमेंट करा, मी नक्की शिकवेल कसा बनवला होता तो. तर अशा पद्धतीने आता आपण बघून घ्यायचं, बरोबर स्क्वेअरच्या वरती स्क्वेअर, रेक्टँगलच्या वरती रेक्टँगल असे मी केक्स प्लेस केलेले आहेत, कारण की आयसिंग केल्यानंतर दिसत नव्हतं की कोणता बेस कोणता आहे, पण मी हा प्रॉपर ठेवला आहे. आता पुन्हा काही ठिकाणी हलकेसे आपल्याला गॅप्स, कारण की 2 केक जॉईन करताना गॅप्स होतात. आणि आता सुद्धा मी जेव्हा केक ठेवला आहे तर त्यावेळी मी लेवलिंग चेक करते आहे, कारण की जर ही स्टेप जर स्किप केली ना, लेवल आत्ता प्रॉपर केलं नाही तर पुढे जाऊन क्रीम सुद्धा खूप जास्त लागेल, शिवाय आपल्याला अनइवन केक दिसेल, मेहनत खूप होईल. आता छान असा केक वरून सुद्धा सोक करून घेतलेला आहे. सोक करताना सुद्धा जास्तही नाही कमीही नाही, प्रॅक्टिसने तुम्हाला कळतं की कसं आहे, कसं सोक करायचं आहे, किती प्रमाणात. ओके, तर अशा पद्धतीने सगळं क्रीम जे आहे ते छान सगळ्या बाजूने लावून घेणार आहोत. आणि याला त्याचबरोबर लेवलिंग सुद्धा करून घेते आहे केकला, जेणेकरून माझा केक जो आहे प्रॉपर फिनिशिंग देईल आणि छान रेक्टँगल असा परफेक्ट शेप येईल. तर या क्रीमच्या वरती आता मी गनाश पोर करणार आहे, कारण की कुठलाही चॉकलेट केक मॅक्झिमम गनाशनेच फिनिश केला जातो. बजेट कमी असेल
तरच कस्टमरला फक्त क्रीम लावून दिला जातो. पण नॉर्मली मी सगळ्याच केकला वरून गनाश यूज करते, कारण की त्याशिवाय केकला छान टेस्ट येत नाही. आता माझं जे गनाश आहे ते प्रॉपर सेट व्हावं, एकाच ठिकाणी जमून न राहावं, म्हणून मी इथे ड्रायरने छान याला एकदा ड्राय करून घेतलेलं आहे. म्हणजे ते गनाश हलकसं गरम होतं आणि जिथे जिथे एक्स्ट्रा गनाश आहे ते ड्रिप होतं किंवा काही ठिकाणी हवा भरली जाते गनाशची, तर तो बबल सुद्धा फुटतो आणि आपल्याला त्या ठिकाणी गनाश छान लेवल करता येतो. आता मी हॅपी चिल्ड्रन्स डे ऑलरेडी नाव टाकून घेतलेलं आहे आणि हे छान रोजेट छोटे छोटे असे मी काढून घेतलेले आहे. सगळ्यात सिंपल आणि किती सुंदर दिसतोय बघा हा. आता खालची बॉर्डर पाईप करायची आहे, पण मला व्हिडिओमध्ये त्रास होत होता म्हणून मी अर्ध्यातनच ही बॉर्डर सुरू केलेली आहे. व्हिडिओ करत असताना ऍक्च्युली खूप चॅलेंजेस येतात केक करताना. नाहीतर असं तर काम जेवढा व्हिडिओ करतो ना, समजा 2 तासात केक झाला ना, व्हिडिओ जर करत नसेल तर 1 तासातच माझा केक रेडी होऊन जातो. पण व्हिडिओ करत असताना खूप वेळ जातो, कॅमेरा बघावा लागतो, सगळे अँगल्स चेक करावे लागतात. तर बोलता बोलता बघा मी स्प्रिंकलर्स ऍड केलेले आहेत आणि छान सुंदर असा आपला पूर्ण केक